प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेला नोटांचा हार घालून आंदोलन करण्यात आलं। सिव्हिल सर्जन सुहास माने यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार आस्थापनेवर नसलेले प्रयोगशाळा सहाय्यक यांची नियुक्ती, अनेक लोकांच्या प्रतिनियुक्त्या, मेडिकल फाईलच्या टक्केवारीचे प्रकरण या सर्व गोष्टींसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला नोटांचा हार घालून पैसे घ्या पण काम करा अशा घोषणा देत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। सिव्हिल सर्जन सुहास माने तसंच उपसंचालक आरोग्य विभाग राधाकिशन पवार यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सीएस माने साहेबांचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। सीएस माने साहेबांचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या सीएस सुहास मानेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या राधाकिशन पवारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। प्रहार जनशक्ती पक्षाचा उपसंचालक जे काही राधाकिशन पवार असतील, हे सुद्धा फार मोठ्या आर्थिक तडजोड्या करतात असं जनसामान्यांमध्ये बोललं जातं। त्यानंतर सुहास मानेचं तर आपणाला माहितीच आहे, जग जाहीर आहे की जेणेकरून एखादी मेडिकलची फाईल आली, पोलीस लोकांची जर फाईल आली, त्या सुद्धा 10 किंवा 15% घेतल्याशिवाय त्यांचं काम होत नाही। यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज तानाजी सावंतच्या आरोग्यमंत्र्यांना नोटांचा हार घालून त्यांचा जाहीर निषेध, पैसे घ्या पण काम करा, अशी जी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे। अजून जरी त्यांनी या माध्यमातून त्यांना जाग नाही आली आणि यांच्या सुहास मानेवर जर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही या माध्यमातून उभा करू। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।